निकिता भात घेऊन ये. हा एवढा वेळ लागतो काय? हा लवकर उठायचं, मला त्रास आहे, मला ड्युटीला जायचंय. 12:15 वाजत आले तरी काम नाही, लवकर उठायचं ना. हा सकाळपासून झाडलोट नाही काय नाही. काय बाबा अवघड आहे, अवघडच काम आहे आजकाल. सुनाचं अवघड आहे. जास्त शिकलेल्या सुना आणू नये, काय इलाज नाही. आता काय करता, पहिला आमचा काळ काय होता, 7 वाजता उठायचे आणि झाडलोट. आता काय सुना 11 वाजता उठायचे आणि आंघोळ 12 वाजता. आम्ही म्हातारे माणसं मरायचं. आम्ही 8-9 वाजता जेवण आमची नेरी व्हायची. आता नेरी चालू आहे, 12:15 वाजले, आम्हाला त्रास होतो नाही लेट जेवल्यावर. काय करणार, तुमचं निवांत आहे बाबा. 11 वाजता उठणे, मग झाडलोट बघायचं, पाठ बाहेर अजून सगळा कचरा तसाच आहे. लोक काय म्हणतील, शेजारी पाजारी म्हणून लोक नाव ठेवतील. आता काय बोलायचं, रोज हेच. काय बाई पप्पा, एक दिवस यांना काही ऍडजस्ट होत नाही. आता कोणाला भाकर लागती, कोणाला चपाती लागती. आता मी इकडे ध्यान देऊ का तिकडे देत बसू? त्यांना पण थोडं कळायला पाहिजे. अवघड आहे बाई. रोज कधी लेट उठते बरं? एक दिवस लेट झालं तरी त्यांना हे व्हाय नाही. इकडे किचन कडे ध्यान द्यायचं का तिकडे पुढे मम्मी कुठं गेल्यात काय माहिती. त्या असल्यावर तरी थोडं त्यांना वाढून देते नाही करते. कशाचं पप्पाला थोडा वेळ सुद्धा हे होत नाही सण. सकाळी सकाळी बडबड चालू केली. कुठे गेली होती? काय सांगू कुठं गेले होते? माझ्या मैत्रिणीच्या पोरगी गेली 15 वर्षाची पळून. बापरे, काय बाई, काय जमाना आहे, अवघड आहे बाई. मुलीच्या जातीचं किती बेकार काम आहे. मोबाईलची चॅटिंग, रात्री झोपता झोपता चॅटिंग करायची. आई बापांना कळत नाही. हा किती दिवस बेकार चाललेत आता. अरे मम्मी, अरे कोणती पोरगी पळून गेली? अरे बाबा, माझी मैत्रिणीची पोरगी पळून गेली. मला सकाळी फोन करून म्हणते, अगं संगीता लवकर आहे, असं मॅटर झालंय. है का माहिती? हा, तू तेच कर, मॅटर सॉल्व्ह कर. म्हणलं कोणती पोरगी पळून गेली, घाला ते कपडे मला. आणि तू पळत आलाय तो आंघोळ करता करता. हा मग? तुमच्या कानावर यायलाच पाहिजे काहीतरी. पोरगी अशी म्हणली, मी अभ्यास करते. आणि ती काय करायची, अभ्यास करता करता अभ्यास तर बाजूलाच राहिलं. ती अभ्यास ती मोबाईल मध्ये चॅटिंग करणार, ती मोबाईल ठेवणार दप्तर मध्ये. आईला कसं वाटत माझी पोरगी अभ्यास करीती. हा तर आईला कुठं वाचता येत नाही, लिहिता येत नाही. आता जमाना कसं आहे, या पोरी आता शिकलेल्या सगळ्या हुशार झाल्यात आणि आया झाल्या अनाडी. पहिल्या काळात कुठं शिक्षण होतं का? तर ती पोरगी गेली पळून, आता आई रडती. आणि त्याचं लेक त्याला म्हणतोय, तुला पोरगी पळून गेलेली माहिती नाही वय? ती पोरगी आई म्हणायला लागली की माझ्या त्या मोबाईल मध्ये जर मला चॅटिंग वाचता आली असती तर ती पोरगी पळून गेली असती का? आता आई बसली रडत. किती अवघड जमाना झालाय आता. पहिल्यासारखं राहिलंय का? नुसतं मोबाईल. त्या मोबाईल मुळे 10-12 वर्षाची पोरी सुद्धा विचार करीत नाही लव्ह मॅरेज करायला. किती वाईट दिवस झाले. त्याच्यामुळे तिकडे गेले होते मी. बाहेरचं काय कीर्तन, बाहेरचं गोष्टी बाहेरच ठेवायच्या. इथं सकाळी तुला माहित नाही का, मला सकाळी जेवण लागतं, नंतर जायचं तिकडं. काय कुठाना, काय कोणाचे काय कुठाने येतं ते नंतर. ते बाहेरच्या गोष्टी बाहेरच ठेवायच्या. मला इथं जेवण नाही, 12 वाजता भात दिलाय फक्त. काय कसं करायचं? तुला माहिती आहे ना, वेळेवर मला जेवण लागतंय. मला माहितीये, मला वाटलं लिकून स्वयंपाक करून ठेवला असं. निकिता कशी निकिता आहे? तुम्हाला लिकून जेवण नाही दिलं? आता शिक भात ठेवलाय 12 वाजता. चपात्या नाही दिल्या होय? नाही ना. मग तुमच्या भातावर कसं होणार आता? ती लेट उठली म्हणून काय कशाचं काय लय अवघड आहे. हा लिकू इकडे आहे का? काय मम्मी? काय का तू पप्पाला जेवण नाही दिलं सकाळपासून? आत्ता दिलत ना. पप्पा म्हणतात नुसतं रात्रीचे भात दिलंय, चपाती दिले नाही. हे काय आहे असं? मम्मी दिलते चपाती, ते भाजी पण दिलती. चपाती, भाजी, मिरची, भात दिलता. मग पप्पा काय म्हणतात, मला नुसतं रात्रीचा भात चारले, चपाती दिली नाही, भाजी दिली नाही. वय ते सोड, मला काय म्हणायचं, 12 वाजले. अजून बी स्वयंपाक नाही, चपात्या. एवढं लेट कसं काय उठली तू आज? अगं जरा लवकर उठायचं शिकत जा. हा कधीतरी असं लवकर उठून स्वयंपाक केलाय का लवकर आम्हाला घातलंय, तसं काही नाही बाई. तुझं लय निवांत काम चालत आहे. कधी बघा तर तेच तुझं भारूड काय बंदच होत नाही आपलं. दरवेळेस तसं. मी किती तरी मी उठायचं सकाळी, स्वयंपाक करायचं तुला झोपूस तर.
हेच करू का मी? तुला कशासाठी आणले आम्ही? आम्हाला आराम भेटेल ना म्हणून आणले ना? का मीच करायचं का दरवेळेस? जरा लवकर उठायचं, सकाळी उठून आंघोळ करायची, 7 वाजता उठायचं, बाहेरचं झाडलोट करायचं, कामच करावं का सगळं? जरा मनाने हुशार हो थोडी. मम्मी मला ना रात्री ताप आलता आणि मला झोपच नव्हती रात्रभर, त्याच्यामुळे मग मी झोपले होते. सकाळी मला अचानक झोप लागून गेली मग जास्त वेळ. मला सांगायचं निकू तू, मम्मी माझी तब्येत बरी नाही, मी तुला कशाला स्वयंपाकाला लावला असतं मग? मग तेच हातपाय ते दुखत होते म्हणून हळूहळू झालं ते. मग तिकडं मी बघत होते तर मग पप्पा मागत होते, मग ते तिकडं भाकर आणि ते शेकता शेकता मला कुठं देता येत आहे लवकर इकडं. पण सकाळीच मला बोलली असते, तुम्ही बाहेर नसते गेले ना बाई. हा पण तू म्हणायचं ना मला ताप येते मम्मी, मी रात्री काय झोपली नाही, मला झोपच नाही आली, असं बोलायचं ना तू. मी कशाला तुला एवढं खवळले असते मग? कशाला बोलली असते मी तुला? तसं काय मला एक दिवस ऍडजस्ट होत नाही का स्वयंपाक करायला? बोलायचं मला आधी, मम्मी माझी तब्येत बरी नाही, जा उठ आराम कर, जा झोप, जा घरात जाऊन आराम कर, नको ताण घेऊ, जा नको लोड घेऊ, मी करते बाई, जा. मी दिली तर पप्पाला चपाती भाजी पण जाते मी आता. जा घरात जाऊन आराम कर, जा. होय तुम्हाला भाजी चपाती दिली तरी मला किती फसवताय तुम्ही. रात्रीचं भात दिलंय म्हणून चपाती खाऊन घेतली, मला येऊस रपा आणि भात ठेवलंय समोर. किती खोटं बोलताय तुम्ही. वाजले किती याचा विचार? अहो, वाजले किती पण चपाती भेटली ना खायला. 12 वाजता जेवण केलं मग काय मला त्रास होतो? नाही बाई, तुमची सवय काय जाणार नाही पण आयुष्यभर, मरुस्तवर नाही सवय जायची तुमची. मला ते लेट उठल्यानंतर चिडचिडपणा होतो. चिडचिडपणा होतो हे सगळं माझ्यावर चिडचिडपणा काढायचं, सुनावर नाही काढायचं, कळलं का? ही सून असते, ही सून मानायची नसते, आपली मुलगी मानायची असते. आपल्या मुलीला जर त्याच्या सासऱ्याने जर त्रास दिला, कोमलला म्हणायचं, रेशमाला म्हणायचं, कसं वाटत तुम्हाला सांगा बरं? हा मला लवकर जेवणच नाही दिलं, मला लवकर पाणीच नाही दिलं, हे कोणती भाषा आहे तुमची? ही सगळं भाषा सोडून द्या, नाही सगळं तुमच्यापाशी तुमचा चिडचिडपणा आहे. हा कधी उठा आता निकू, हे नाही निकू, ते नाही, हे सगळं भाषण करायचं नाही. याच्या पुढे सांगते मी तुम्हाला, आपली मुलगी सारखी पोरगी आपण सांभाळायची. तिचा आई बाप सोडून कायसाठी येते ती? हा आपली मुलगी म्हणूनच आपण सांभाळायची, ती अशी सून म्हणून मानायची नसते. मी मला जेवण दिलं मग मी कशाला काय बोलणार? असं एका दिवशी लेट झाला म्हणून काय झालं बरं? एका दिवशी होत असतं का? रोज होतं का तुम्हाला लेट जेवण? आम्हाला माहितीये तुम्हाला शुगरच्या गोळ्या चालू आहे, तर सगळं टायमाला आहे, सगळं देतील तुम्हाला टायमाला. ती कधी देत नाही का? मी घरी नसले तरी तुम्हाला सगळं टायमाला स्वयंपाक करून घाले, ती तुमची आंघोळीची सेवा, तुम्हाला कपडे बिपडे सगळे जाग्यावर. कोण करीत असं सांगा बरं? हे तरी थोडा अभ्यास करायला पाहिजे डोक्यामध्ये माणसाने. पण नाही, गडी माणसं त्यांची सवय काही सोडित नसतात बाई. किती बोला तरी ते पहिले तुमची सवय नाही, पहिल्या काळातले हे दिवस सोडून द्यायचे. आता मुलगी जर मानली तर ती आपल्याला जीव लावीन, मी तर काही उपयोग नाही. ते आपल्याला असे खडूसवाणी करते नाही का माहिती? हे विचार करून चालावं लागत आहे. पहिले दिवस मग कसे होते? सासू सासरे सुनाला असं येड्यात काढायचं, त्यांना जेवण भेटत नव्हतं, ती बिचारी उपाशी मरायची दिवस. मी स्वतः राहिलेली उपाशी, म्हणून हे दिवस वाईट पडतात. आणि आपण चांगलं जर वागलं ना तर आपल्याला चांगले दिवस येतात. कधी लेक आपली सून आपल्याला जवळ धरतात. मग तुम्ही लेकाला गोड बोला बरं आणि सुनाला गोड बोला बरं, ते कधीच सासू सासरे मानणार नाही. आई वडील मानते ना आपल्याला, तसं वागावं लागत आहे घरात. याच्या पुढे चिडचिडपणा आहे कधीच करायचं नाही, तुम्हाला सांगते मी. हे सोडून द्या सगळी सवय. हा काय रे पप्पा चिडचिड करतात सारखं, मला जेवण नाही टायमाला दिलं, मला हे नाही झालं, ते नाही झालं. हा आपण जर सुनाला लेकाला जर जीव लावला तर आपल्या जवळ येते ना लेकरं. हे कळायला पाहिजे पप्पाला. नॉर्मल बोला, शांतपणे बोला ना, असं काय भांडण काय होतंय? पप्पाला ते बोलल्याशिवाय डोक्यात बसत नाही 4 गोष्टी. पप्पाची आता सवय ना चिडचिड करते ते, तिला पप्पांना शुगर आहे त्याच्यामुळे त्यांना लवकर ती पप्पाची शुगर वाढती. पण त्यांनी एक समजून नाही घेतलं बाई पप्पा की तुम्ही की निकूचं दुखतंय, ताप आली तिला, एखाद्या दिवशी लेट झालं तर काय होईल? हे कळायला पाहिजे ना. मग मी किती समजून घेत असते, ती जर आजारी पडली तर मी कसं जाते किचन मध्ये स्वयंपाक बनवते, किती मदत करीत असते मी. ठीक आहे आता सोडा विषय, आता भांडू नका पप्पा, तुम्ही पण समजून घ्या थोडंफार, नाही का दुखत आहे काय त्यानुसार थोडं शांत राहायचं, थोडस भांडू नका. आणि तू पण आता पप्पाला शांत बस, चला कधी प्रेमाने म्हणायचं बेटा बस शांत बस सगळे. चल तू पण जेवून घे, मला पण भूक लागली, मी आणतो स्वयंपाक. तू जा घेऊन ये, मग तिला आणतो जेवायला. तिला आण जेवायला, निकुला घेऊन ये. झालं गे उचल पप्पा जेवलं. मम्मी हा जेवण घेऊन ये चल. तू काय बटाटे खाणार का दूध चपाती?
काहीतरी खाईन मी, दूध चपाती खाईन, नाही तर मिरची केले. मग तुला खायचं काय घेऊन ये. हा, बस काय, चल मी निकुला आणतो. चल जर निकुला घेऊन ये पाणी आणि एक तांब्याभर. बस लवकर, चल, टाइम नाही माझ्याकडे. चला जायचं मला जॉबला. चल चल बस इथं, कर जेवण. चक्कर येते तिला. दवाखान्यात जाऊ मग अजून परत. पाणी आणि एक तांब्या, मला पाणी घेऊन ये. दही घेऊन ये. तिथे बघ दही ठेवलेली मी फ्रीज मध्ये आहे का बघ बर. कसं ते पातेल्यात दही आहे, घेऊन ये. पातेल्यात नाही ते झाकण मध्ये. काही बोलत अरे तिच्यात नाही, दुसरी दही आहे दादा. ती दहीची पण दही आहे, पण अजून दही आहे. सांग आता. चला मला जायचं जॉब लावा लवकर. मला वाढ पाहिजे, मला जायचे पाठ. वाढ ना असे नाही परत वाढ. एक काम करू, आधी दवाखान्यात जाऊ, मग मी तसंच तुला सोडतो आणि जॉब गोळी खाऊन झोपते मग. धर नाही नाही, लगेच नीट होशील तू. आता दवाखान्यात जाऊ आपण. एक सुई मारू ना, गोळी नको खाऊ. ए तुला घे भाजी आधी. किती देते मम्मी? मला इतकी भूक नाही. अरे राम, बस मला थोडी द्या, मला धर एवढी घे. भाकरी कोणासाठी गेली? मला केली जेवारीची भाकर. मम्मी अर्धी तू का, अर्धी निघू काय, तिला ताप आली वाटतं बघ. तिला काय आवडते. जेवारीची भाकर तुला? धर लोणचं घे. पप्पा हा जेवायची परत. नाही आलो. पप्पाच्या मनावर घेत नको जाऊ, त्यांना काय शुगर आहे त्याच्यामुळे ते थोडेफार चिडचिड करते. मम्मीला विचारा तुम्ही. मी सगळं चपाती ते दिलं तर त्यांना चपाती भाजी ते काय म्हणते, फक्त भातच दिला शिळा रात्री. ऐक ना, मम्मी सोबत टंडायची सवय आहे, पप्पाला तुझ्या मनावर घ्यायचं नाही, ते सोडून म्हटलं, द्यायचं. मम्मी भांड हो त्याच्यामुळे ते खोटं बोलले. चल. आमच्या दोघीत ते खर्च. हा काय नाही, मम्मी समजदार आहे, काय टेन्शन नको घेऊ. चल कर जेवण.